प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी सर्वजण या कार्यक्रमाला वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचं प्रथमतःच मी त्याने आभार मानतो. मित्रांनो, वृषाली विनायक हे जे नाव आहे हे मराठी कवितेमधलं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं नाव आहे. मराठी कवितेमध्ये स्त्री जाणीवांची एक मंडळी वृषाली विनायक यांची कविता करते आहे आणि आज ते आपल्यामध्ये आहेत. त्यांचा परिचय करून देत असताना आणि वेगवेगळ्या नियतकालिकांमधून, वर्तमानपत्रांमधून, वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमधनं त्यांनी आपलं काव्य लेखन केलेलं आहे. अशी एक मोठी कवयित्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मॅडम, मी पुन्हा एकदा आपलं आमच्या या वंदे महाविद्यालयाच्या परिवाराच्या वतीने करतो. या कार्यक्रमाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय विकी पाटील यांचे आशीर्वाद आहेत. प्रेरणेतूनच आम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विनोद सोनवणे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या संस्थेच्या संचालिका आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर चेतना पाटील मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. मी आमच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक सुनील दत्त गोडसे सर यांचंही स्वागत करतो. सरांना काही तांत्रिक अडचण असेल त्यामुळे सर जॉईन पण थोड्याच वेळात ते जॉईन होतील. मी आपणा सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि डॉक्टर चेतना पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण शुभेच्छापर 2 संदेशांच्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी या निमित्तानं प्रकट कराव्यात. आदरणीय डॉक्टर चेतना पाटील मॅडम. थँक्यू सर. सरांनी मगाशी सांगितलंच की आज आपण मी आणि माझ्या कविता या कार्यक्रमासाठी आपण एकत्रित आलो आहोत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हा. सर्वप्रथम मी वृषाली मॅमचे आभार मानते की त्यांनी म्हणजे त्या जसं सरांकडनं मला कल्पना आली की मॅडमच्या कविता खूप छान असतात, म्हणून मी त्यांचे आभार मानते संस्थेच्या वतीने, कॉलेजच्या वतीने की त्यांनी आम्हाला वेळ दिला. सकाळी ऍडजस्ट नाही झालं काही टेक्निकल कारणामुळे, पण आता त्यांनी त्यांचा वेळ आम्हाला दिलेला आहे, म्हणून त्यांचे आभार. तसंच माझा रसायनशास्त्र हा विषय असल्यामुळे हे खूप जे काय साहित्य म्हणतात त्याच्याशी खूप कमी टच आहे. पण कविता ऐकणं, कविता बोलणं किंवा कविता वाचणं हे कुठल्याही विषयाचा माणूस असू दे, हा विषय जो आहे, कवितांचा जेव्हा विषय येतो तो प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. मग ती कविता लहान मुलांची असू दे किंवा कुठल्याही एज, असं स्पेसिफिक एज नसतं की कविता कुठल्याही एजवर आपल्याला कविता करता येते, कविता ऐकता येते. हा एवढा सुंदर विषय जो मॅडम कडनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांना शुभेच्छा देते की असे कार्यक्रम त्यांनी पुन्हा पुन्हा घडून आणावे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी. आणि मॅडमचे आभार मानते की त्यांनी आम्हाला वेळ दिला. आणि इथे थांबते कारण आपला कार्यक्रम सुरू करायचा आहे. धन्यवाद सर आणि थँक्यू वन्स अगेन मॅम. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय मोजक्या शब्दामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कविता ही मानवी जीवनाला किती संपृक्त आहे याची मांडणी केला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो. आणि प्रथमतःच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विनोद सोनवणे सर यांना विनंती करतो की थोडक्यामध्ये या कार्यक्रमाची आपण भूमिका व्यक्त करावी. आदरणीय प्राचार्य डॉक्टर विनोद सोनवणे सर. धन्यवाद सर. आवाज येतोय का सर? येतोय सर आवाज, येतोय सर आवाज. हो हो.
धन्यवाद सर. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय औंधे मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मी आणि माझी कविता असा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल दोन्ही विभागाचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ऋषाली मॅडम यांनी आपल्याला सकाळी वेळ दिला, पण तांत्रिक अडचणीमुळे कार्यक्रम होऊ शकला नाही आणि त्यांनी पुन्हा महाविद्यालयाला वेळ दिला, आमच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम घडणे खूप आवश्यक असतं आणि विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा भेटत असते. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी काही स्वतः स्वयंरचित कविता करत असतात. त्यांच्या कविता मी वाचत असतो आणि त्यांना एका मार्गदर्शनाची आणि प्रेरणेची गरज आहे याची जाणीव मला होती. आणि ऋषाली मॅडम यांच्या कवितातून, त्यांच्या व्याख्यानातून आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा भेटेल आणि त्यांची कवितेला एक महत्वाचं स्वरूप प्राप्त होईल, एक आशय भेटेल आणि काव्यामध्ये त्यांच्यामध्ये गोडी निर्माण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मला आहे. सांस्कृतिक विभाग डॉक्टर CS गायकवाड सर हे त्याचे प्रमुख आहे आणि मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक गोडसे सर यांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवला. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि मॅडमनी या ठिकाणी नक्कीच त्यांचं व्याख्यान आणि त्या व्याख्यातून आमच्या विद्यार्थ्यांना काव्याकडे, साहित्याकडे जाण्याची ओढ निर्माण होईल अशी अपेक्षा मी ठेवतो. आणि माझलाही खूप उत्सुकता आहे मॅडम यांच्या कविता ऐकण्याची. त्यामुळे या ठिकाणी मी माझं मनोगत थोडक्यात व्यक्त करतो आणि पुढचा जो माहिती आहे तो मी डॉक्टर CS गायकवाड सर यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद सर. पण अत्यंत सकाळपासून आतुरतेनं आदरणीय वैशाली विनायक मॅडम यांनी विनंती करतो या अनुषंगाने आदरणीय वैशाली विनायक निकम सरांना की सर म्यूट करा सर्वांना. वृषाली विनायक मॅडम. नमस्कार सर्वांना. सगळ्यात आधी सांगायचं म्हणजे सकाळी आपण अगदी वेळेत भेटलो होतो आणि फार उत्सुकता होती सगळ्या विद्यार्थ्यांना भेटण्याची. सगळे प्राध्यापक मंडळी आणि संस्थेचे सगळे मान्यवर, परंतु तांत्रिक अडचणींमुळे बराच व्यत्यय येत होता, अडचणींचा सामना करावा लागत होता आणि त्यात आपल्याला पुढे संवाद सुरू ठेवणं थोडं अशक्य झालं. म्हणून मग आपण संध्याकाळी आज भेटतोय. पण हरकत नाही. कवी ग्रेस म्हणतात तसं की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला छान कवितांचा माहोल असताना ते काय भरून येणं जे असतं त्याचा अनुभवच खरं तर वेगळा असतो. संजीवन ग्रामीण वैद्यकीय आणि सामाजिक सहाय्यता प्रतिष्ठान औंधे संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औंधे संस्थेचे अध्यक्ष माननीय VG पाटील सर, संचालिका व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर चेतना पाटील मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद सोनावणे सर, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक सुनील दत्त गोडसे सर आणि आमचे गायकवाड सर, आपणा सगळ्यांचे मी अगदी आरंभीच ऋण व्यक्त करते की आज आपल्या महाविद्यालयात आपण मला येण्याची संधी दिलीत. तुमच्याशी 2 शब्द बोलण्याचा हा खूप चांगला योग आहे. आणि मी आणि माझी कविता या विषयावर बोलावं
अशी विनंती गायकवाड सरांनी केली. आणि खरं तर नेमकं काय कवितेबद्दल बोलावं आपल्या हाच प्रश्न तेव्हा निर्माण झाला. आणि अगदी आताही तुमच्याशी संवाद साधत असताना आपण काय बरं आपल्या कवितेवर बोलावं असं मनात आहे. कारण एकदा कविता लिहून झाली की ती मुळात कवीची राहतच नाही, ती रसिकांची होऊन जाते. आणि रसिकांनी त्यावर खरं तर बोलणं अपेक्षित असतं. पण आज एक माझ्या कवितेचा प्रवास तुमच्या समोर सांगण्याची संधी या निमित्ताने संस्थेने आणि सर्व प्राध्यापकांनी आणि तुम्हा विद्यार्थ्यांनी खरं तर मला इथे उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आरंभीच तुमचे ऋण व्यक्त करते. कवितेचा प्रवास म्हणजे मराठी भाषा गौरव दिवस या निमित्ताने आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय. आणि मराठीचं ज्ञानपीठ कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांना मिळालंय. आणि फार आनंद वाटतो सांगताना की खांडेकरांना, कुसुमाग्रजांना, अगदी करंदीकरांना आणि भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळालं. यातले तिघे जरी प्रत्यक्षदर्शी कवी असले किंवा आपल्याला कवी म्हणून त्यांची ओळख माहीत असली तरी खांडेकरांच्या सुद्धा काही कविता प्रसिद्ध होत्या. आणि हे चारही मराठीचे जे भूषण आहेत, ज्ञानपीठ भूषण आहेत, हे कवी होते. आणि या कविकुळात मी आहे, ही परंपरा पुढे नेण्याचं एक महत्भाग्य मला लाभलंय, याचा खरं तर मनातूनच आनंद होतो. आणि तो एक देखणा अहंकार म्हणू आपण, तो देखणा अहंकार सोबतीला असतो कविता लिहित असताना किंवा कवितेत काम करत असताना. मी आणि माझी कविता असं जेव्हा विचार येतो, खरं तर आपण सगळे भाषेवर प्रेम करणारी मंडळी आहोत, भाषा अभ्यासणारे लोक आहोत. आणि आत्ता जे शीर्षक आपण बघतोय, मी आणि माझी कविता, त्यातला आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. दोन वेगळ्या गोष्टींचं सूचन खरं तर आणि करत असतो. दोन गोष्टींना जोडण्याचं, उभय अन्वय त्यांना जोडण्याचं काम आणि हा शब्द करत असतो. परंतु मला असं वाटतं की मी आणि माझी कविता असं म्हणत असताना खरं तर मी आणि कविता या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहोत. आम्ही दोघी एकत्र आहोत. आणि त्यामुळे जेव्हा एकरूप असतो तर खरं तर मी कविता असंच आपण शीर्षक घेऊया पुढे, असं मला आत्ता तुमच्याशी बोलताना खरं तर हे सुचतंय. कविता मला कधी सुचली किंवा कधी लिहायला लागले याचा खरं तर मी कधी वेध घेण्याचा प्रयत्न केला नाही, शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मला इतकं आठवतं की लहानपणी काही गाणी सतत मी ऐकायचे. मग अगदी बडबड गीतं असतील किंवा माझा जन्म मुळात 90च्या दशकातला आहे. त्यामुळे अगदी अलीकडचं सगळं जे काही वातावरण आहे ते मी खूप चांगलं बघितलं. आणि एक तंत्रज्ञानाचं युग जे आहे ते मला खूप चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं. अगदी आत्ता सुद्धा ते मला कविता लिहित असताना किंवा एकूणच साहित्य विश्वात वावरत असताना या टेक्नॉलॉजीचा नेहमी मला सपोर्ट राहिलेला आहे किंवा माझ्यासोबत हे सगळं तंत्रज्ञान राहिलंय. त्यामुळे कदाचित कविता लिहित असताना त्या भाषेचा किंवा या तंत्रज्ञानाच्या नव्या सगळ्या जगण्याचा परिणाम सुद्धा माझ्या कवितेत झालाय की काय असं कधी कधी मला वाटायला लागतं. अर्थात मगाशी म्हटलं तसं हे सगळं परीक्षण जे आहे ते रसिकांच्या हातात आहे. कवी कविता लिहून मोकळा होतो, त्यातून तो सुटा होतो आणि जे सगळं त्याचं अनुभव विश्व जे आहे ते अगदी करतळी आपण एखादा आवडीचा पदार्थ किंवा आवडीची वस्तू ठेवावी त्या पद्धतीने ते करतळी ठेवलेलं असतं. लहानपणी बरीच गाणी ऐकायचे, बडबड गीतं असतील, बालगीतं असतील. अगदी हळूहळू जसं कळायला लागलं हॅलो विशाल सर. हॅलो वृषाली मॅम. हा बोला सर. हा बोला मॅम, येतोय आवाज. खूप सुंदर मांडणी होते की आपण कवितेच्या संदर्भामध्ये आपली जी निर्मिती आहे त्याच्या पातळीवर आपण खूप छान ही मांडणी करताय.
आणि मॅडम सगळ्या वर्गातले विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधले विद्यार्थी आपलं मनोगत ऐकतायत. प्राध्यापक मंडळी आहेत, परिसरातील काही अ, रसिकही सुद्धा या कार्यक्रमाला जॉइन झालेले आहेत. आपण पुढे चालू करूया निर्मितीच्या अनुषंगाने. धन्यवाद, धन्यवाद सर. मला असं वाटतं आपण जर संवाद जर ठेवला तर खूप बरं होईल. म्हणजे काय होतं हे आभासी पद्धतीत एकट्याने बडबड करणं किंवा आपला सगळा प्रवास सांगणं थोडं कठीण होतं. पण थोडं प्रश्नोत्तरांच्या माध्यमात असेल तर मलाही हो, हो, आवडेल मॅडम. तसं म्हणजे बोलायला. अगदी, अगदी, अगदी. खूपच छान. म्हणजे तुम्ही आता म्हणालात, की 90 नंतरचं जे जागतिकीकरण आहे, या जागतिकीकरणाचा परिणाम आपल्या कवितेवरती निश्चितच झालेला असणार आहे टेक्नॉलॉजीचा. तर अशी एखादी कविता मॅडम प्रारंभीच आपल्याला सादर करता येईल काय? अगदी, अगदी मला आवडेल सर. हां. निश्चितपणे. हं. मी आता ज्या टेक्नॉलॉजीच्या भाषेचा इथे उल्लेख केला, हां. सगळ्यात आधी म्हणजे कविता सादर करण्यापूर्वी एक गोष्ट फक्त मला नमूद करायची आहे, की कविता लिहिणं हा माझा छंद नाही, कविता लिहिणं ही माझी आवड नाही किंवा मला कविता करता येते, मला कविता पाडता येते म्हणून मी कविता लिहिते, तर तसं नाही. मला नाही माहित, की आत एक कुठलं तरी भारलेपण असतं. एक एक चमक फक्त एक वीज एक संचारते आणि ती कविता आपसूक लिहिली जाते. तो अनुभव तिथे मांडता येतो. बरेच जण असं म्हणतात, की मला छंद म्हणून कविता करायला आवडते. कविता करण्याची मला आवड आहे. तर मला नेहमी असं वाटतं, की कविता म्हणजे काळजावरचं दुखणं येते आणि फार मोठा आशय कमीत कमी शब्दात सांगणं कवितेमध्ये अपेक्षित असतं. त्यामुळे कविता लिहीत असताना अशा कुठल्याही आवडीचा किंवा छंदाचा कधीच आपल्याला उपयोग होत नाही आणि कविता लिहून झाल्यानंतर आपण कॅथार्सिस खरं तर म्हणतो, की भावनेचं विरेचन झालेलं असतं ते. तर माझ्यासाठी कविता लिहिणं हे खरं तर कॅथार्सिस असल्यासारखंच आहे आणि ज्या टेक्नॉलॉजीच्या भाषेचा मी तुमच्यासमोर उल्लेख केला, तर ती आपसुकच काम करत असताना किंवा जडणघडण होत असताना ज्या वातावरणात कवी वावरत असतो, त्या सगळ्या परिस्थितीचा किंवा त्या काळाचा परिणाम त्या कवीवर होत असतो आणि मी अर्थातच आजच्या काळाची प्रतिनिधी आहे या तंत्रज्ञानाच्या युगाची. तर त्या सगळ्याचा परिणाम माझ्याही कवितेवर, माझ्या कवितेच्या भाषेवर झाल्याचं मला कधीतरी असं जाणवतं. अभ्यास करत असताना, आपल्याच कवितेकडे थोडं तटस्थपणे बघत असताना. म्हणजे आरती प्रभू असं म्हणतात ना, की माझ्या या अजाण कवितेच्या वाट्याला जाऊ नका, की मी सुद्धा स्वतः माझ्या कवितेकडे दूर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे बघतोय. तर तसं जेव्हा आपण आपल्या कवितेकडे दूर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे बघतो, तर काही महत्त्वाचे घटक मला दिसतात. तर आता ज्या ग्लोबलायझेशनच्या किंवा जागतिकीकरणाच्या भाषेचा उल्लेख झाला, तर तशीच एक कविता आपल्या समोर सादर निश्चितच, करते. निश्चित मॅडम, निश्चित. सगळ्याच कविता सगळ्यांना दाखवायच्या नसतात. सगळ्याच कविता सगळ्यांना दाखवायच्या नसतात. काही सेव्ह करून ठेवाव्या मनाच्या तळाशी बाय डिफॉल्ट फोल्डरमध्ये. पाऊस काळात त्यातल्याच एखाद्या कवितेची झेलावी आठवण सर. पाऊस काळात त्यातल्याच एखाद्या कवितेची झेलावी आठवण सर. झालं गेलं लिंकअप करावं आज घडीशी. समोर आणू नये त्यातली एकही अटॅचमेंट. समोर आणू नये त्यातली एकही अटॅचमेंट. डोळे पाणावलेच आपसूक तर दवांची ओंजळ शिंपडावी काळजावर. कवितेला मात्र कॉपी पेस्ट करू नये. फोल्डर पुन्हा पुन्हा ओपन क्लोज करावं. फोल्डर पुन्हा पुन्हा ओपन क्लोज करावं. जमल्यास रिनेम करून बघावं. कितीही माया दाटली तरी सुटी करू नये एकही कविता. कितीही माया दाटली तरी सुटी करू नये एकही कविता. अधिकाधिक कडी कुलपात बंद करावी सबंध फाईल. अधिकाधिक कडी कुलपात बंद करावी सबंध फाईल. चुकून चुकून मिनिमाइज राहिलीच हा आवाज जाईल. तर भळभळेल स्क्रीन. चुकून मिनिमाइज राहिलीच तर भळभळेल स्क्रीन. हँगही होईल डेस्कटॉप. कधी काळी आपलेही श्वास कोंडलेले हे विसरू नये. आणि हो, संग्रहात मुळीच छापू नयेत या कविता. संग्रहात मुळीच छापू नयेत या कविता. बेदरकार वागणं झेपत नाही पुस्तकाला. गप गुमान पडू द्याव्यात एकाच जागी अस्ताव्यस्त. गप गुमान पडू द्याव्यात एकाच जागी अस्ताव्यस्त. महत् प्रयासाने मातीत रोवलेल्या पत्त्यांच्या बंगल्यात एकही कविता शिरू देऊ नये. सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या.
सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या की सॉफ्टवेअर तपासावं आपणच आपलं. सगळ्याच घालमेली जर चेहऱ्यावर दिसू लागल्या तर सॉफ्टवेअर तपासावं आपणच आपलं. नेणिवेतली सेटिंग रिसेट करावी पुन्हा एकदा. नेणिवेतली सेटिंग रिसेट करावी पुन्हा एकदा. कवितेचं फोल्डर बाय डिफॉल्ट असतंच तिथे. कवितेचं फोल्डर बाय डिफॉल्ट असतंच तिथे. सगळ्याच कविता सगळ्यांनी वाचू नयेत म्हणून. सगळ्याच कविता सगळ्यांनी वाचू नयेत म्हणून. खूप तर खूप छान. खूपच छान. आणि म्हणजे कवितेमध्ये तंत्रज्ञानाची भाषा कशी येते, जागतिकीकरणाचा जसा जीवनावर परिणाम होतो, तसा भाषेवर सुद्धा कसा परिणाम होतो. खरंच आपली कविता, फोल्डर, आता हे जे जागतिकीकरणामधले जे शब्द आहेत, ते शब्द घेऊन आपली कविता पुढे येते आणि मग हळू पुढे जाते. मॅडम, आपल्या कवितामधनं स्त्री जाणीवांचं एक विस्तृत अशा प्रकारचं विवेचन आलेलं आहे. आजची स्त्री आणि तिचं जग या अनुषंगाने आपण काय म्हणाल आणि काय सांगाल आणि काय कवितेच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त होता येईल? खरंय. काय झालं, आपण मुळात कविता लिहित असताना कुठलीही खरं तर भूमिका नसते. जो अनुभव असतो, खरं काय प्रवेश असतं, सगळं कवीचं जगणं. आणि त्या सगळ्या जो काही अर्क निघतो, काही संश्लेषित रूप समोर येतं, ती कागदावर अवतरलेली कविता असते. लिहून झाल्यानंतर मग त्याला आपण नंतर आपल्या सोयीप्रमाणे ती लेबल लावतो की ही स्त्रीवादी कविता आहे, ही दलित कविता आहे, ही आदिवासी कविता आहे. परंतु लिहित असताना कवी कुठल्याही पद्धतीची त्याची भूमिका घेऊन खरं तर लिहित नाही. मी स्त्रीदेह घेऊन जेव्हा बाहेर पडते त्यावेळेला जे अनुभव माझ्या सोबत असतात किंवा मी ज्या भोवतालच्या समाजात वावरत असते, त्या समाजात माझ्या बरोबर वावरणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणींचे काही अनुभव असतील, ते सगळे टिपत असताना कुठेतरी त्या अनुभवांचा तळठाव शोधत असताना मला जे सगळं मनात घालमेल सुरू असते, त्या घालमेलीचा उच्चार कवितेच्या माध्यमातून खरं तर होतो. आणि मग नंतर ती कुठेतरी स्त्रीवादी आहे की काय किंवा तशा पद्धतीचा तो उच्चार झालेला असतो. आपल्याकडे आज सुद्धा बाई स्वतंत्र झाली असं म्हटलं जातं. 8 तारखेला आपल्याकडे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने आपण साजरा करणार आहोत. तर म्हणतो की बाई स्वतंत्र झालीये, ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली, वेगवेगळ्या क्षेत्रात वावरू लागली. पण तरी सुद्धा आजही खऱ्या अर्थाने पुरुषी सत्तेतून किंवा या व्यवस्थेतून तिला तिचं अस्तित्व मिळालंय का? आणि कुटुंबात वावरत असताना, समाजात वावरत असताना खरंच ती पुन्हा तिच्या नजरेतून तिच्याकडे बघू लागली का? असे प्रश्न बऱ्याचदा उपस्थित होतात. याआधी बाई किती वाजता घरी येते, म्हणजे 7च्या आत घरात आपल्याकडे म्हटलं जायचं, त्यावरून तिच्या खरं तर चारित्र्याची परीक्षा व्हायची. परंतु आज बाई किती वाजेपर्यंत ऑनलाईन असते, यावरून तिच्या चारित्र्याची परीक्षा होते. ही खेदाची बाब आहे खरं तर. परंतु व्यवस्थाच अशा पद्धतीची असल्यामुळे त्या अनुभवांना सामोरं जात असताना कधी कधी लेखणीमध्ये तो आक्रमकपणा जो आहे तो येतो. कधीतरी तो आउट ऑफ द बॉक्स विचार मांडत असताना कुठेतरी बोल्डनेस येतो. पण त्याला खरं तर पर्याय नाही. आणि मला वाटतं काळाच्या गतीबरोबर हे सगळं हळूहळू लिहित्या हातांमधून हे येणं अपेक्षित आहे. एक अशीच एक कविता सादर करते. बाईपणाच्या खुणा या शीर्षकाची ही कविता आहे. तुझ्यासोबतच्या प्रत्येक रात्री जाळत असते मी बाईपणाच्या एक एक खुणा. तुझ्यासोबतच्या प्रत्येक रात्री जाळत असते मी बाईपणाच्या एक एक खुणा. तेव्हा तुला चंद्र चांदण भूल काहीच आठवत नाही. तुझ्यासोबतच्या प्रत्येक रात्री मी जाळत असते बाईपणाच्या एक एक खुणा. तेव्हा तुला चंद्र चांदण भूल काहीच आठवत नाही. सौंदर्याच्या सगळ्या जाणीवा लक्तरलेल्या ठेवून तू भोगत राहतोस माझ्या अविनाशी आदिमतेला. सौंदर्याच्या सगळ्याच जाणीवा लक्तरलेल्या ठेवून तू भोगत राहतोस माझ्या अविनाशी आदिमतेला. तेव्हाही तुला माझ्यात राधा मीरा गाताना दिसत नाही. दिवसा ओळखीचा वाटणारा तू, दिवसा ओळखीचा वाटणारा तू रात्री काळोख पिऊन झिंगतोस. दिवसा ओळखीचा वाटणारा तू रात्री काळोख पिऊन झिंगतोस. तेव्हा अवघ स्त्रीत्व बधीर होऊन गोठून जातं किरभैरवी. तू चाचपत राहतोस
प्रत्येक अवयव सवयीने. तू चाचपत राहतोस प्रत्येक अवयव सवयीने, चुकूनही तुझा हात माझ्या अस्तित्व शोधात सरसावत नाही. अत्यंत गर्वाने आरूढ असतोस भोवतालच्या साऱ्या संबंधांवर. अत्यंत गर्वाने आरूढ असतोस भोवतालच्या साऱ्या संबंधांवर, जणू सत्ताच गाजवतोस रात्रीच्या उसन्या उजेडात. एवढं असूनही भीतीची एक उग्र रेख मला दिसते तुझ्या डोळ्यात. एवढं असूनही भीतीची एक उग्र रेघ मला दिसते तुझ्या डोळ्यात. ही रेघ पुसून येशील तेव्हा कदाचित शुभ्र प्रकाशात बाईपणाच्या खुणा मीही जपेन तुझ्यासोबत. बाईपणाच्या खुणा मीही जपेन तुझ्यासोबत. असा हा एक स्त्रीवादी कवितेचा एक सूर जो आहे तो आपसुकच कधीतरी लेखणीतून सहजपणे आला. आणि का कुणास ठाऊक, पण अशा वेगवेगळ्या अनुभवांचा एक उच्चार जो आहे तो कवितेमधून होत गेला. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की सुरुवातीला जुनी गाणी मी ऐकायचे. म्हणजे आता आपल्याकडे जी महाविद्यालयात सगळी शिकणारी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, तर मला नेहमी त्यांना सांगायला आवडतं की तुम्ही शब्दांच्या गमती आधी बघा. तुम्ही शब्द समजून घ्या. त्या शब्दाला असलेली त्याची जी एक अर्थाची छटा आहे, ती अर्थाची छटा आधी तुम्ही समजून घ्या. कारण कवी जेव्हा एखादी कविता लिहितो त्यावेळेला तो त्याचा अनुभव, त्याचं जगणं त्या कमीत कमी शब्दात तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे फार जोखमीने कवीने शब्द वापरलेले असतात. एक पत्त्यांचा बंगला असतो तो. आणि तुम्ही एक पान जरी त्यातलं ओढलं तर अख्खा बंगला खाली ढासळतो. त्याप्रमाणे कवितेत शब्दांची ठेवणच अशी कवीने केलेली असते की त्यातला एक शब्द जरी तुम्ही बाजूला काढलात तर सगळा जो डोलारा आहे तो कोसळू शकतो. पर्यायी शब्द त्याला देता येत नाही. आणि म्हणून आधी तुम्ही त्या शब्दांच्या अर्थाची छटा लक्षात घ्या. तुम्ही भाषेवर प्रेम करा. आणि मग हळूहळू जसं मी लहान असताना मुळात गाण्याचे संस्कार आधी झाले. आज मागे वळून बघताना कळतं की अरे आपण साहिरची गाणी ऐकली होती, किंवा आपण फैज अहमद पेजला ऐकत होतो त्या रेडिओच्या माध्यमातून, किंवा नंतर अगदी आपण पाडगावकर ऐकत होतो, किंवा सुरेश भटांची गाणी ऐकली. आज कदाचित मागे वळून बघताना त्या गाण्यांचे गीतकार कोण आहेत, त्या गाण्यांचे कवी कोण आहेत, त्या कुणाच्या कविता होत्या हे कळतं. पण ते संस्कार तेव्हा होत होते. वामनदादा कर्डकांना जेव्हा ऐकायचे त्यावेळेला त्यांचा जो काही छंद होता ते मीटरमध्ये लिहिणं जे होतं, तो मीटर तेव्हा पक्का झाला होता. किंवा वामनदादा कर्डकांच्या गाण्यांचं समजा प्रल्हाद शिंदेंनी गायलेलं जर रेकॉर्ड ऐकलं असेल तर ते ते सगळे सूर त्यावेळेला सगळ्या डोक्यात असायचे. आणि मग हळूहळू हा प्रवास सुरू झाला. मुख्य म्हणजे शब्द समजून घेण्याची ओढ त्या लहान वयामध्ये होती. आणि ते सगळं रुजणं जे आहे ते ह्या गाण्यांनी किंवा कवितांनी केलं होतं असं मला वाटतं. आणि मग जेव्हा मूळ साहित्याच्या अभ्यासाकडे वळले, किंवा साहित्याची विद्यार्थिनी म्हणून जेव्हा मी त्याचा अभ्यास करू लागले, तेव्हा त्या शब्दांमागचा मूळ अर्थ किंवा त्या कवितेतली पुन्हा अनेकार्थ सूचकता जी आहे ही समजायला लागली. मग बोरकर वाचणं, कुसुमाग्रज वाचणं, ते अगदी थेट नामदेव ढसाळ असतील किंवा अरुण काळे असतील, अगदी आजपर्यंत नीरजा, प्रज्ञादया पवार असतील, आणि जी काही सगळी समकाळातली कवी मंडळी आहेत त्यांचं निरीक्षण करणं, त्यांच्या कविता वाचणं, त्या समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं, या सगळ्यातून एक स्वतःचं भावविश्व तयार होत गेलं. कारण पूर्वसुरींचं वाचल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. कारण कधी कधी आपल्याला वाटतं की अरे माझ्या कवितेमध्ये फार काहीतरी ग्रेट मी सांगितलंय, परंतु हे कधीतरी कोणीतरी आधी सांगितलेलं सुद्धा असतं. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे हे त्या कवीने तसं सांगून ठेवलंय आणि आपलाही अनुभव कुठेतरी तो समपातळीवर जातोय. कदाचित अभिव्यक्ती वेगळी असते आपली, पण कुठेतरी तो एक धागा, एक ठिणगी जी आहे ती त्या कवींमध्ये समान असल्याचं दिसतं. आणि हे मलाही खूपदा कविता वाचत असताना किंवा अभ्यासत असताना हा अनुभव यायचा. जेव्हा महाविद्यालयात शिकत होते त्यावेळेला हे सगळं वाचन सुरू होतं. हळूहळू कविता लिहिणं सुरू झालं. पण याला कविता म्हणतात की काय हे अजून नीटसं कळत नव्हतं. परंतु जे जसं जो अनुभव येतोय त्या अनुभवाचं प्रामाणिक रूप जे आहे ते प्रांजळपणे आपल्या कागदावर उमटवणं, किंवा खरं तर कागदावर म्हणण्यापेक्षा मी व्यक्तच मुळी स्क्रीनवर व्हायला लागले आणि जे काही आहे ते स्क्रीनवर मांडायला सुरुवात केली.
आणि मग काही जाणकारांकडून त्याला कविता म्हणून एक योग्य दिशा जी आहे किंवा लिहित असताना बरीच समाज माध्यमांवर या कवितेने फार महत्वाची मंडळी महाराष्ट्रातली, महाराष्ट्राच्या बाहेरची जोडली गेली. आणि तोच खरं तर संस्कारांचा म्हणजे माझ्या पिढीवर कवितेच्या संस्कारांचा एक महत्वाचा घटक या समाज माध्यमांचा राहिलेला आहे. आपण असं म्हणतो की समाज माध्यम फार काही देत नाहीयेत किंवा फार चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत किंवा दिशा भरकवण्याचं काम करतायत. मला नेहमी असं वाटतं की आपण काय घेतो याच्यावरती सगळं अवलंबून असतं. या सोशल मीडियाने मला स्वतःला कविता लिहित असताना किंवा एकूणच साहित्य प्रवास करत असताना फार चांगली माणसं दिली, फार चांगली माणसं जोडता आली. स्वतःची एक ओळख आपल्याला या माध्यमातून तयार करता आली. म्हणजे आपण जे लिहित होतो ते एकाच वेळेला अनेकांपर्यंत पोहोचवता आला. आज तुम्ही बघताय सगळे की साहित्य व्यवहार जो आहे तो चांगला की वाईट यावर नंतर चर्चा करू, पण त्याचं बदललेलं स्वरूप आपल्याला समाज माध्यमांवर बघायला मिळतं. माझ्याही कवितेला खरं तर या सगळ्यात एक वेगळं वळण या माध्यमांमुळे मिळालं. महाराष्ट्रातली बरीच महत्वाची कवी मंडळी यामुळे जोडता आली आणि त्यांच्या कविता, त्यांचे संग्रह, त्यांचं अनुभव विश्व जे आहे ते वाचत असताना आपण त्या समकाळात नेमके कुठे आहोत हे एक स्वतःला चाचपून बघण्याचं काम मला या निमित्ताने करता आलं. हा सुद्धा एक माझ्या कवितेच्या प्रवासातला महत्वाचा खरं तर टप्पा आहे असं मला वाटतं. काही अनुभव जे मॅडम मॅडम आपण जे सांगताय की महाराष्ट्रातल्या बऱ्याच साहित्यिकांशी कविता त्यांच्यापर्यंत पोहोचली. मुलांना थोडं आपल्या साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये आपण जे कविता वाचन केलात, सहभागी झालात. आपण जी सामाजिक चळवळ चालवताय, त्याही अनुषंगानं मुलांपर्यंत जर पोहोचलं, तर अजून ते बरं होईल. अगदी अगदी अनेक नियतकालिकांमधनं सुद्धा आपल्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. या संदर्भानेही आपण थोडं विवेचन करावं. अगदी नक्की मला आवडेल सर सांगायला. तुम्ही म्हटलं तसं की आपण बऱ्याचदा लिहित असतो आणि ते अगदी स्वांत सुखाय असं त्याचं स्वरूप असतं. स्वतःच लिहायचं, स्वतःपुरतं ठेवायचं. पण कधी-कधी एखादी आता तुमच्या हातातच मुळात सगळं तंत्रज्ञान आहे. महाजाल तुमच्या खिशात असतो. त्यामुळे तुम्ही बसल्या जागेवरून अनेक जणांशी जगभरातल्या जोडले जात असता. यात यात होतं असं की फार सवंग पीक सुद्धा कवितेचं आलेलं आहे. नाही अशातली गोष्ट नाहीये. परंतु मला मित्रांनो, मैत्रिणींनो सांगायला खरंच आनंद वाटतो की जे अस्सल असतं ना, ते कायम टिकतं. आणि जे बाहेर कवितेवर प्रेम करणारी, कविता जाणणारी, साहित्यावर प्रेम करणारी, भाषा जाणणारी बरीचशी महत्वाची मंडळी काम करतायत आणि जेव्हा तुम्ही अस्सल लिहिता, तर तुमचं जर सोनं खरंच असेल, तर ते चकाकतं. तुम्ही कितीही त्याला मातीत ठेवलेलं असलं तरी सुद्धा. मी जेव्हा साहित्य क्षेत्रात अगदी म्हणजे महाविद्यालयात असल्यापासून तुम्ही जशी मंडळी वाङ्मय मंडळाची काही कामं करत असता किंवा अन्य काही उपक्रमांमध्ये महाविद्यालयातला सहभागी होता, विद्यापीठ स्तरावर सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होता. अगदी माझंही तसंच काम सुरू होतं, सुरुवात झाली होती. परंतु एकीकडे लिखाण सुद्धा सुरू होतं आणि पहिल्यापासून एक मनात असायचं की आपल्याला जे सुचतं किंवा आपल्याला जे काही जाणवतंय ते कुठेतरी आपण लिहून काढलं पाहिजे. याचं कारण असं की आपल्या लिखाणातून आपल्या विचारांना एक शिस्त मिळते. मग तुम्ही गद्य लिहाल, तुम्ही पद्य लिहाल, जे तुम्ही मांडाल ती तुमची स्वतःची अभिव्यक्ती असते. तुम्ही स्वतः कणिक केलेलं असतं. स्वतःचं कणिक तुम्ही लाटताना भले ती पोळी अगदी वाकडी येऊ देत किंवा कसाही जगाचा नकाशा तयार होऊ दे, पण ते तुमचं सगळं क्रिएटिव्हिटी असते, तुम्ही बनवलेलं असतं. ती पुन्हा दुसऱ्याचं तुम्ही लाटत नसता. त्यामुळे तुम्ही जे लिहाल ना, ती तुमची स्वतःची ओळख असते. तुमची शैली त्यातून खरं तर तयार होत असते. आणि मी पहिल्यापासून हे डोक्यात ठेवलेलं असल्यामुळे मी तो लिखाणाचा प्रवास सुरू केला आणि नंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की आपल्याकडे फार वेगवेगळे गट तयार झालेत आणि काय होतं, की जुन्या लोकांचा असा समज होतो, की नवीन पिढी वाचत नाहीये. नव्या पिढीला असं वाटतं, की जुनी माणसं आपल्याला सामावून घेत नाहीयेत. मग मला नेहमी असा प्रश्न पडायचा, की जुन्यांना वाचल्याशिवाय नव्या लोकांना पुढे जाता येत नाही आणि नवी मंडळी जी आहेत ती सदैव जुन्यांना आपल्यासोबत घेत असतात. ह्या दोघांचं मिश्रण कुठेतरी व्हायला पाहिजे. हे दोन घटक जे आहेत समाजात एकत्र असले पाहिजेत साहित्य वर्तुळातले आणि त्यातून काहीतरी नवनिर्माण व्हायला पाहिजे किंवा त्या पद्धतीचं विचार मंथन असायला पाहिजे.
म्हणून मग हाताशी असलेला जो व्हॉट्सअप समूह आहे, त्या व्हॉट्सअप समूहावर काही महत्त्वाच्या कवींना जोडत एक असा एक समूह तयार केला आणि मग तिथे वेगवेगळे उपक्रम करायला सुरुवात केली. आता उपक्रम म्हणजे तुम्ही आता अगदी हा तुमच्या हातातला उपक्रम आहे खरं तर, की आपण कितीतरी वेळेला फॉरवर्डेड पोस्ट एकमेकांना पाठवत असतो. हां, आपण त्यातलं म्हणजे आपण मुळातच व्हॉट्सअप आणि फेसबुक विद्यापीठातच जणू काही शिकतोय अशा पद्धतीचं बाहेर वातावरण असतं. आपल्याला मूळ घटना काय आहे, मूळ काय घडलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे कितीदा तरी यशवंत मनोहरांची कविता जी आहे, कालचा पाऊस आमच्या दारी आलाच नाही, सदर भूपिका मी आसमानवर घेतलं. हे मनोहर सरांच्या नावाच्या ऐवजी कोणातरी तिसऱ्याचं नाव टाकलेलं असतं. आपण ते बघतो, आपण काही त्याचा फार तपास घेत नाही आणि ते पुढे फॉरवर्ड करतो. हे बऱ्याचदा बघायला मिळतं. मी असाच विचार केला, की आता जर समजा 10 समूहांमध्ये आपण असू आणि 10 ठिकाणी 10च पोस्ट जर त्या व्हायरल होत असतील, तर मग काय वेगळं आपण काय करतोय? आपण जर या कलेच्या क्षेत्रातले पाईक आहोत किंवा ही परंपरा पुढे नेणार आहोत असं म्हणतोय, तर ही जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी करता यायला हवं. मग तो समूह सुरू करताना आम्ही कवितांचं रसग्रहण, एक कविता एका कवीने आपली कविता रेकॉर्ड करून पाठवायची, मग दुसऱ्या कवीने त्याचं रसग्रहण करायचं, तिसरा कवी त्याचं निवेदन करेल, सूत्रसंचालन करेल आणि मग एक छान रेडिओवर जसा एक आपल्याला ऑडिओ फील यायचा, तसा आम्ही एक उपक्रम सुरू केला. असं करता करता मग मराठीतली काही महत्त्वाची मंडळी आहेत, ज्यांचं डॉक्युमेंटेशन होणं फार गरजेचं आहे आणि ते डॉक्युमेंटेशन करायचा विचार आला आणि मग मुलाखतीच्या माध्यमातून केवळ त्यांचा कार्यप्रवासच नाही, तर जीवन प्रवास सुद्धा आपल्याला त्यातून जाणून घेता यायला पाहिजे. असा एक विचार होता आणि त्यातून मग काही जणांच्या मुलाखती मी YouTubeच्या माध्यमातून प्रसारित करायला सुरुवात केली. अशोक नायगावकर फार सुंदर सतार वाजवतात. हे खरं तर आपल्याला माहीत नसतं. अशोक नायगावकर म्हटल्यानंतर आपल्याला त्यांच्या हास्य कविताच आठवतात. पण मित्रांनो, खरं तर त्या हास्य कविता नसून अत्यंत गंभीरपणे आपल्याला चिमटा काढणाऱ्या अशा सगळ्या त्या कविता आहेत आणि अशा वेगळ्या पद्धतीचे अशोक नायगावकर त्या मुलाखतीच्या माध्यमातून मला जाणून घेता आले आणि त्या पद्धतीने ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचवता आले. डॉक्टर आह साळुंखेंच्या मुलाखतीच्या माध्यमातून आह साळुंखेंचा संबंध प्रवास जो आहे, भाषेवरचं प्रेम त्यांचं, चार्वाकावरचं प्रेम आणि चार्वाक दर्शन जे काही आहे ते मला स्वतःलाही त्या निमित्ताने समृद्ध होता आलं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवता आलं. मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल, की आपल्याकडे द.भा. धामणसकर फार महत्त्वाचे कवी आहेत 80च्या दशकातले. कविता दशकाची मध्ये त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या होत्या सुरुवातीला. डोंबिवलीमध्ये आमच्याकडे मुंबईत राहतात ते. पण त्यांच्याबद्दल जेव्हा मी काही Googleवर किंवा कुठे सर्च करायला गेले, तर तेव्हा मला फारशी काही माहितीच मिळेना किंवा त्यांच्या कवितेचे तुकडे सुद्धा काही मिळेनात. आजही मला जेव्हा संशोधन करायचं असतं, तर संशोधन करत असताना नेहमी असं वाटतं, की अरे आपण काहीतरी Googleवर टाकलं, की पटकन आपल्याला तिथे उपलब्ध होतं. पण असा आपला गोड गैरसमज आहे, की सगळीच माहिती आपल्याला Googleवर मिळते की काय? पण कितीतरी कवींची माहिती आपल्याला तिथे मिळत नाही, लेखकांची माहिती मिळत नाही. मग अशा वेळेला चुटपूट लागते, की आज माझ्या भोवताली जी मंडळी आहेत, ज्यांचं खऱ्या अर्थी डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे, की जे माझ्या पिढीसाठी उपयोगी आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ते डॉक्युमेंटेशन दस्तऐवज जर उपयोगाचा असेल, तर मला ते काम करणं आवश्यक वाटलं आणि मग मी द.भा. धामणसकरांची एक छान मुलाखत घेतली आणि ती मुलाखत मला YouTubeवर प्रसारित करता आली. खूप चांगला त्याला प्रतिसाद लोकांचा होता आणि फार भरभरून द.भा. धामणसकर बोलले. आज वयाच्या 80 च्या पुढे असणारं हे महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व, कविकुळातलं एक महत्त्वाचं नाव आहे आणि त्यांचा कवितेचा प्रवास, त्यांचं कवितेवरचं प्रेम त्या निमित्ताने जाणून घेता आलं. नीरजा ताईंशी जेव्हा मी गप्पा मारल्या त्यावेळेला नीरजा कवयित्री म्हणून तर कळल्याच, परंतु मसू पाटील जे मराठीतले महत्त्वाचे समीक्षक, त्यांचं आणि नीरजा ताईंचं जे काही बापलेकीचं नातं आहे, त्या नात्यामध्ये असणारी जी काही कविता आणि समीक्षा याचं रसायन कसं घरामध्येच असेल किंवा घरातच कसं हे कवितेचं बाळकडू मिळालं आणि समीक्षक आपल्या लेखीच्या कवितेकडे कसं बघतो, हे जाणून घेणं फार समृद्ध करणारं होतं. आणि हा अगदी ठरवून हेतुपुरस्सरपणे हा प्रवास सुरू केला होता. याचं कारण असं, की आपणही यातून समृद्ध होत जातो. आपल्यालाही अनेक अनुभवांतून घडता येतं आणि पुन्हा हे आपल्या हातात जर काही तंत्रज्ञानाच्या गोष्टी असतील, तर कदाचित उद्याच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला
हे सगळं करता येऊ शकतं. आज कितीतरी कवी आपल्यातून निघून गेले आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे हे हे केलं असतं तर फार बरं झालं असतं. उद्या येणाऱ्या अभ्यासकांसाठी कदाचित तो ऐवज आपल्याला निर्माण करता आला असता. त्यामुळे आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत, प्राप्त परिस्थितीत जे जे साहित्यासाठी करता येईल ते मी आमच्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे आपली प्राध्यापकी सुरूच असते, एकीकडे कविता लेखन सुरू असतं आणि दुसरीकडे या सगळ्या चळवळींचा जो सहभाग आहे स्वतः त्याच्यामध्ये असणं हेही सुरू असतं. म्हणजे सामाजिक चळवळीत तर आपण असतोच, परंतु साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीत आपल्याला काय नेमकं जमा करता येत आहे, काय संचित आपल्याला ठेवता येत आहे, त्याची सुद्धा सदैव तयारी माझ्याकडून सुरू असते. आणि मला असं वाटतं की आपल्याला कल्पनाशक्ती आपल्याकडे इतकी छान आहे ना, की नव्या मुलांना तर आणखी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काहीतरी करता येऊ शकतं आणि नवी मुलं खूप करतात सुद्धा ते चांगल्या पद्धतीने. तर मला असं वाटतं की तुम्ही भाषेवर प्रेम करणारी, साहित्यावर प्रेम करणारी सगळी मुलं आहात. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे तुमच्या पद्धतीने, तुमच्या मार्गाने का होईना हा थोडा थोडा आपण खारीचा वाटा जो आहे या भाषा संवर्धनासाठी किंवा भाषा जतन करण्याच्या दृष्टीने, साहित्याचं आपल्या सगळं संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे करायला हवं असं मला वाटतं. खूप छान मॅडम, आपण अगदी व्यवस्थित मांडणी केलेली आहे. आपण शेवटी उत्तरार्धाकडे जाता जाता पुन्हा एकदा आपल्या काही कवितांचं वाचन जर झालं तर या कार्यक्रमाच्या निश्चितच समारोपाकडे आपण जाऊयात. तुमच्या सगळ्या पुरस्कारांच्या संदर्भामध्ये तुम्ही ते सांगितलेलं आहे की कायद्याने वागा लोक चळवळ यांनी तुम्हाला सावित्री पुरस्कार दिलेला आहे. अशोका फाउंडेशननेही तुम्हाला सावित्री पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. अवंतिका फाउंडेशन आहे, विद्यार्थी भारती आहे, मनोरमा प्रतिष्ठान आहे आणि आपलं लेखनही वेगवेगळ्या पद्धतीनं साहित्य संवेदन नावाचं एक मराठी भाषा दिन विशेष सुद्धा आपण काढलेला आहे. खरंच आपली ही जी भाषेच्या विषयीची तळमळ आहे आणि साहित्याच्या विषयीची तळमळ आहे ही खरंच या नव्या पिढीला, आता जसं तुम्ही सांगितलात की मागची पिढी नव्या पिढीकडे बघते आणि नवी पिढी मागच्या पिढीकडे किती बघते हा प्रश्न आहे. किंबहुना मी असं म्हणेल की मागची पिढी नव्या पिढीला समजावून घेते. हाही एक दुसरा प्रश्न पडतो. पण या अर्थानं आपल्याला पुढं जाणं हे अपेक्षित असतं आणि भाषेच्या संवर्धनासाठी आपल्यासारखी जी निर्मितीमधली केंद्र असतात तीच भाषेला खरं तर पुढे नेतात आणि आपण सगळी निर्मितीचं स्रोत या अनुषंगानं जपताय. खूप चांगलं काम चाललेलं आहे. आम्हाला अभिमान आहे आपला. आपण अशीच एखादी कविता पुन्हा आमच्यासमोर ठेवावी. नक्की सर. चळवळीचा खरं तर इथे उल्लेख झाला. काही सामाजिक चळवळींना समोरून बघत असताना वेगवेगळ्या अनुभवांना खरं तर भिडत असते आणि माझ्यातली कवयित्री खरं तर यामुळे सदैव जिवंत असते. ती संवेदना म्हणजे माझ्या बरोबर असणाऱ्या माणसांची वेदना ही खरं तर माझ्यात संवेदना म्हणून रुजत असते आणि ती सहवेदना होते आणि त्यातूनच खरं तर कवितेची निर्मिती होत असते. मला दरवेळेला या सगळ्या अनुभवांना भिडत असताना सतत मी कविता लिहिते. याचं फार हायसं वाटतं की ज्यांना खरंच कविता लिहिता येत नसेल किंवा ज्यांना या सगळ्या अनुभवांना भिडत असताना ते अभिव्यक्त कसं करावं, ते मांडावं कसं, हे जर माहीत नसेल किंवा तो पर्याय त्यांच्याकडे नसेल तर नेमकी काय त्यांच्या मनाची घालमेल होत असेल ना, याची कधी कधी कल्पनाही करवत नाही. इतकं ते त्रास होतो. म्हणजे आपण खरंच लिहिती मंडळी आहोत, आपण बोलणारे लोक आहोत, त्यामुळे तरी कदाचित आपल्याला या सगळ्या अनुभवांचा आविष्कार जो आहे तो सच्चेपणाने करता येणं खरं तर शक्य होतंय. मध्यंतरी काही विषयांवर काम करत होते. अलीकडच्या काळात सुद्धा काही सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगाने आणि कविता या दोघांचा समन्वय काही साधता येतोय का, असं एक काम सुरू होतं. त्यातल्या काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी मासिक पाळी या विषयावर थोडंसं काम झालं. त्या अनुषंगाने बरंचसं लिखाण वाचत होते आणि मुळातच स्त्री देह असल्यामुळे ह्या सगळ्या अनुभवांना स्वतःच भिडत होते. त्यामुळे तसाच एक अनुभव माझ्या कवितेतून आविष्कृत झाला. तो तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करते. मासिक पाळी या विषयावर आजही आपल्याकडे बोललं जात नाही.
बऱ्याचशा प्रश्नांवर खरं तर आपण शब्दच मुळात इतके संकुचित करून ठेवतो, की त्या शब्दांचा विशिष्ट हे सगळं पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व वाटतं मॅडम, असं आम्हाला स्वतःला वाटतं की अगदी, अगदी. हो, अगदी पुरुषप्रधान संस्कृतीचंच वर्चस्व आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं, हा बदल तुमच्या आमच्याकडून होणं अपेक्षित आहे आणि जेव्हा आपण लिहू लागतो, बोलू लागतो, तेव्हा कदाचित यातून नवा काहीतरी विचार पुढे येईल. अगदी ज्या काळात आपण बोलतोय त्या काळाला कदाचित ही भाषा पेलवणारी नसेल किंवा या पद्धतीचा विचार तो आक्रमक आहे किंवा थोडा आउट ऑफ द बॉक्स आहे, चौकटी बाहेरचा आहे की काय असं वाटू शकतं. परंतु काळाच्या पलीकडे आपण निघून गेल्यावर कदाचित ही स्वीकारार्हता आपल्याकडे वाढलेली असेल आणि आपण या सगळ्या विचार मंथनाच्या आंदोलनात होतो, याचंही एक खरं तर नंतरच्या काळात आपल्याला एक सुख वाटू शकेल, की त्या काळात आपण बोललोच नाही. कवी असताना सुद्धा आपण बोललो नाही. हे शल्य राहू नये म्हणून कवी त्या अनुभवावर खरं तर बोलत असतो आणि म्हणजे शब्दांनीच पेटतात घरे आणि दारे असं जेव्हा आपल्याकडे कवितेत म्हटलंय, तर कवी म्हणून मला असं वाटतं, की ती नवनिर्मितीची जी काही ऊर्जा आहे, सगळी जी समानतेकडे जाणारा जो सगळा प्रवास आहे, त्या प्रवासाची हाक कवितेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आले. मी या विषयावरची एक कविता तुमच्या समोर सादर करते. तेव्हा सारेच रंग क्षणात विस्कटले, आधीच ठरल्यासारखे. तेव्हा सारेच रंग क्षणात विस्कटले, आधीच ठरल्यासारखे. एकाने मात्र घात केला. तेव्हा सारेच रंग क्षणात विस्कटले, आधीच ठरल्यासारखे. एकाने मात्र घात केला. लाल रंगाच्या साध्या ठिपक्याने ओल्या पदरात श्रावण जाळला. सावध झाल्या सगळ्या नजरा, कोवळं तारुण्य उमलताना. सावध झाल्या सगळ्या नजरा, कोवळं तारुण्य उमलताना. एवढंच तर घडत होतं मी वयात येताना. 5 दिवसांची सोशिक बैठक, 5 दिवसांची सोशिक बैठक, कारणं कुणीच दिली नाहीत. 5 दिवसांची सोशिक बैठक, कारणं कुणीच दिली नाहीत. स्वयंपाक, दिवाण, देवघर, साधा अंगणात सुद्धा वावर नाही. मी पाहिली माझ्या निरागस स्पर्शाने माझीच तुळस विटाळताना. मी पाहिली माझ्या निरागस स्पर्शाने माझीच तुळस विटाळताना. एवढंच तर घडत होतं मी वयात येताना. स्त्रीत्वाची ती लोभस हाक, स्त्रीत्वाची ती लोभस हाक, तुम्ही त्यावर बाई पण लादलं. स्त्रीत्वाची ती लोभस हाक, तुम्ही त्यावर बाई पण लादलं. नव्या फुलत्या कळीला निर्दयीपणे खुडून टाकलं. प्रत्येक क्षणी मी संतापत होते तुमच्या नजरा रोखताना. प्रत्येक क्षणी मी संतापत होते तुमच्या नजरा रोखताना. एवढंच तर घडत होतं मी वयात येताना. आता हे किती दिवस चालेल ना, याचा कुठेतरी प्रतिकार होणारच. अंगार बनून पेटेन तेव्हा सारा मुलूक राख होईल. अंगार बनून पेटेन तेव्हा सारा मुलूक राख होईल. सृजनाच्या एका थेंबाने मी निर्मितीचा झरा फुलवेन. मी घडवेन क्या बात तुला है, क्या बात त्याला है. तुमच्या असंख्य पिढ्यांना. मी घडवेन तुला त्याला तुमच्या असंख्य पिढ्यांना. तुम्हीही मग बघत राहाल ठिपक्याने आसमंत रंगताना. मीच नाही, मीच नाही आता प्रत्येकीनं स्वरूप बघावं. मीच नाही आता प्रत्येकीनं स्वरूप बघावं. ऋतू बदलात नव्या रूपात एकमेकींना जपावं. मीच नाही आता प्रत्येकीनं स्वरूप बघावं. ऋतू बदलात नव्या रूपात एकमेकींना जपावं. कुजबुजणाऱ्या ओठी घुमावी स्वत्वाची गर्जना. कुजबुजणाऱ्या ओठी घुमावी स्वत्वाची गर्जना. हेच घडावं आता प्रत्येकीनं वयात येताना, प्रत्येकीनं वयात येताना. तर अशी ही थोड्या वेगळ्या खूपच खूपच विषयाची अत्यंत कविता. प्रचंड मॅडम. म्हणजे ही धन्यवाद सर. कविता म्हणजे मानवी सुप्त आहे. कारण सृजन, स्त्री म्हणजे सृजनाचं केंद्र आहे. आणि आपल्या भारतीय मानसिकतेमध्ये स्त्रीच्या देहाकडे कोणकोणत्या पद्धतीने बघितलं जातं आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळी येणं एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्या प्रक्रियेकडे समाज कोणत्या दृष्टिकोनातून बघतो आणि ही मानसिकता कोणत्या स्तराला जाते. पण तुमचा जो हुंदकार आणि त्यावरचा जो प्रहार आहे आणि त्यातला जो विद्रोह आहे, तुम्ही वाचत होता तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर शहारे येत होते. की ही जी निर्मितीची केंद्र आहेत, स्त्री म्हणजे निर्मिती आहे आणि आपण तिच्याकडे कोणत्या भावनेतनं बघतोय. समाजाचं हे जे कोतेपण आहे, ते कोतेपण ही कविता उजागर करते आणि बंड करायला उठते एक स्त्री म्हणून आणि इतरांनाही जागृत करते. अशी ही कविता खूपच छान मॅडम. खूप छान कार्यक्रम पुढे चाललेला आहे.
या ठिकाणी मी विद्यार्थ्यांनाही आव्हान करतो की आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील मॅडमला तर थेट विचारू शकता. आपल्या मोबाईलवरती हँड आपल्याला वर करता येतो. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एक हँड असतो आणि त्याला जर तुम्ही टच केलात तर तिकडे विशाल निकम सरांना कळेल की कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे आणि सर त्याचं माईक अनम्यूट करतील आणि ते मॅडमला थेट प्रश्न विचारू शकतील. विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो. विशाल निकम सर, येस सर. आपले जर कोणी विद्यार्थी हात वर करत असतील तर त्यांना प्रश्न विचारू देऊयात आपण. आपल्या Yes, sir. प्राध्यापक मंडळीपैकी सुद्धा कोणाला जर कवितेच्या अनुषंगाने मॅडमला विचारायचे असतील, हा जो कार्यक्रम चाललाय, तर मी प्राध्यापक वृंदांनाही विनंती करतो की आपणही या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. मॅडम आपण पुढे जाऊयात. सर तसंच सांगतील आपण. अजून एखादी कविता? क्वेश्चन आहे. हा सर. एक कमेंट दिलेत त्यांनी. खरंच मॅडम खूप छान कार्यक्रम असो. प्राजक्ता अधिकारी, हँड रेस कोणाचा नाही अजून. ओके ओके सर. एक अशाच थोड्या स्त्रीवादी जाणीवेची एक कविता आहे, ती तुमच्या समोर सादर करते. आपल्याकडे सत्यवान सावित्रीची कथा सांगितली जाते, पण मला नेहमी या सावित्रीपेक्षा, म्हणजे पतीचा प्राण आणणाऱ्या सावित्रीपेक्षा पतीच्या मार्गावर चालणारी फुल्यांची सावित्री जास्त जवळची वाटत आली आहे. आणि नेहमी या सावित्रीचा सगळा जो काही कार्यप्रवास आहे तो नजरेसमोर ठेवून तशा पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे, किंवा तसा एक नवा विचार आपल्याला समाजात रुजवता आला पाहिजे. आपल्या सभोवती असणाऱ्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत किंवा मित्र आहेत, या सगळ्यांना खरं तर फुल्यांचं सावित्रीचं कार्य आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. शिक्षण जर नसतं तर किती मोठी हानी या स्त्री वर्गाची झाली असते. अगदी म्हणजे विद्येविना मती गेली हे जे फुल्यांनी अगदी शूद्र खचले असं म्हटलेलं आहे, परंतु ज्या आपल्या देशात ढोल गवार शूद्र पशु नारी हे सब ताडन के अधिकारी असं म्हटलेलं आहे, तर त्या नारीचं किती नुकसान झालं असतं. आज कदाचित मी तुमच्या समोर इतक्या अभिमानाने या सावित्रीबद्दल बोलू शकले नसते, किंवा तो अधिकारच मला कदाचित मिळाला नसता. ती सुरुवात कुठेतरी त्या दाम्पत्याने केली आणि पुढे त्याला कायद्याच्या बंधनात बांधण्याचं काम किंवा कायद्याच्या कोंदणात आणण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. आणि या सगळ्यांचा जो आदर्श आहे तो समोर आहे या सगळ्या समाज सुधारकांचा. आणि त्याच मार्गावर चालत असताना मला एक जाणीव फक्त करून द्यावीशी नेहमी वाटते मैत्रिणींना. त्या अनुषंगाने कविता सांगते. कुंकवाच्या वर्तुळात होताना कित्येकदा मी पाहिलं तुला. कुंकवाच्या वर्तुळात स्वत्व हरवताना कित्येकदा मी पाहिलं तुला. ते ठरवून विस्कटतात तू अभिमानाने मिरवतेस. ते ठरवून विस्कटतात तू अभिमानाने मिरवतेस. गाफील राहतेस उगवतीला आभा खळाळते. तू मात्र मोजत असतेस काळोख वेणा भरुजेडी. म्हणूनच तुझ्या अस्तित्वात रुजलेला संस्कृतीचा काटा मला कायमचा उपटून टाकायचा आहे. म्हणूनच तुझ्या अस्तित्वात रुजलेला संस्कृतीचा काटा मला कायमचा उपटून टाकायचा आहे. तुझं अविनाशी स्त्रीत्व नव्याने जन्म घेताना मला ऐकायची आहे इथल्या सत्यवानाच्या ओठी तुझ्या पुनर्जन्माची कथा. म्हणूनच तुझं अविनाशी अस्तित्व नव्याने जन्म घेताना मला ऐकायची आहे इथल्या सत्यवानाच्या ओठी तुझ्या पुनर्जन्माची कथा. मैत्रिणी, आता मलाच सावित्रीच्या देहात प्राण आणायला हवा. आता मलाच सावित्रीच्या देहात प्राण आणायला हवा. अशी एक वेगळी कविता कधीतरी लिहून गेली. अगदी अगदी. म्हणजे या देशामध्ये सत्यवानाच्या सावित्रीविषयी बोलताना आपण फुलेंच्या सावित्रीविषयी बोलणं फार महत्वाचं आहे. आणि समाज जोपर्यंत फुलेंच्या सावित्रीला समजून घेणार नाही
या देशाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. आणि शिक्षणाची ही मुहूर्तमेढ स्त्रीच काय पण सर्व बहुजन समाजापर्यंत पोहोचविण्याचं काम फुले दाम्पत्याने केलं, त्या पुढच्या पिढ्यांनी केलं. आपण बाबासाहेबांपर्यंत येऊन थांबतो आणि पुढे सगळा विचार आपण पुढे नेतो. आज समाजामध्ये जी परिस्थिती आहे, आज देशामधलं जे वातावरण आहे, त्याच्याकडेही आपण विद्यार्थी म्हणून एक विचारक म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याकडे आपण या सगळ्या गोष्टींकडे सजग मनानं कसं पाहिलं पाहिजे कवीनं, त्याही संदर्भामध्ये आपण थोडंसं मनोगत व्यक्त करावं असं मला वाटतं जाता जाता. आणि आपण शेवटची कविता घेऊन मग हा कार्यक्रम आपण पूर्णत्वाकडे नेऊया. अगदी. मला नेहमी असं वाटतं की कवीने आपल्या भोवताली जे घडतंय त्यावर निश्चितपणे बोललं पाहिजे. बाहेर जर आंदोलन सुरू असेल, एखाद्या विषयावर चर्चा सुरू असेल, एखादा विषय समजा अगदी चिघळला जात असेल, तुम्ही प्रत्यक्षात कदाचित त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकत नसाल, तुम्ही प्रत्यक्षात कदाचित अगदी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरू शकत नसाल किंवा हातात एखादे काठी घेऊन तुम्ही रस्त्यावर, अगदी आपण हिंसेच्या मार्गावर कधीच जात नाही, आपण संविधानिक मार्गाचा पुरस्कार करणारे सगळे लोक आहोत. पण तरी सुद्धा त्या आंदोलनात सहभागी होत असताना त्याची जी काही चौकट आहे त्या चौकटीत जर तुम्हाला जाता येत नसेल, तर मला नेहमी असं वाटतं की लिहित्या हातांच्या कडे जी लेखणी आहे ती लेखणी सदैव तुमची दुमदुमत राहिली पाहिजे. त्या लेखणीने तुमच्या सगळ्या भोवतालचा वेध घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही ते लिहित नसाल, तुमच्या भोवताली जर अनेक गोष्टींवर समजा काम होत असेल, काही सकारात्मक नकारात्मक जे काही सगळं सुरू असेल, अशा वेळेला जर तुम्ही त्याच्याकडे अगदी डोळेझाकपणे बघून किंवा त्याच्याकडे कानाडोळा करून जर तुम्ही तुमचं काम करत राहणार असाल, तर मला असं वाटतं की तुम्ही त्या समाजाचं खऱ्या अर्थी अपत्य नसता. कारण त्या ज्या समाजात जे घडतंय ते जर तुमच्यावर कलावंत म्हणून जर परिणाम करत नसेल, तर त्या लेखणीचा खरंच काही उपयोग होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे जिथे जिथे अन्याय आहे, जिथे जिथे काहीतरी नव्याने घडवायचा प्रयत्न करायचा आहे, तिथे कवीची किंवा लेखकाची लेखणी ही सदैव जागृत असली पाहिजे. आणि मी अलीकडच्या काळात जेव्हा बघते की बराचसा जो लिहिता वर्ग जो आहे तो शिक्षक आहे हो. त्यामुळे प्रत्यक्ष नवी पिढी घडवणारी मंडळी जी लिहितायत सुद्धा आणि या नव्या पिढीशी बोलतायत सुद्धा, तर या दोन्ही मार्गांमध्ये चालत असताना म्हणजे माझ्यासाठी बरीचशी मंडळी, म्हणजे अगदी आमचं नाशिककडे सुदाम राठोड सारखा कवी लिहितोय, तिकडे वीरा दादा आहे, वीरा राठोड लिहित आहेत, नांदेडला पी विठ्ठल आहेत, अगदी मुंबईत सुद्धा अगदी प्रज्ञादया पवार आहेत, किंवा तिकडे पृथ्वीराज तौर आहेत. ही सगळी माणसं जी आहेत, मला वाटतं संतोष पद्माकर आहेत, ही स्वतः प्राध्यापक आहेत, शिक्षकी पेशात आहेत आणि एकीकडे समाजाकडे डोळसपणे बघत असताना पुन्हा ती लिहिती सुद्धा आहेत. म्हणजे आणखी बरीचशी माणसं लिहित आहेत, नाही अशातली गोष्ट नाहीये, त्या क्षेत्रात ती वावरत आहेत, पण डोळसपणे जागृतपणे या समाजाचा वेध घेतायत, त्याचा तळठाव घेतायत आणि ते सगळं त्यांच्या कवितेमध्ये कुठेतरी अवतरताना दिसतंय. म्हणून ती कविता खरं तर प्रत्यक्ष जगण्याला जास्त भिडते असं आपल्याला वाटतं. आणि मला नेहमी हा विषय माझ्या खरं तर मनात असतो की ज्या पद्धतीने तुम्ही समाजाचा अनुभव घेता, ज्या पद्धतीने तुम्ही समाजाला सामोरं जाता, ते कुठेतरी नेणिवेत असतं आणि ती नेणीव तुमच्या संपूर्ण साहित्यामधून प्रकट होत असते. ते व्यक्त झाल्यानंतर रसिक समीक्षक त्याला काय कुठल्या मापात कदाचित बघतील किंवा काय त्याला लेबल लावलं जाईल हे नंतरची गोष्ट आहे. परंतु जे जसं तुम्ही जगलेले आहात, जे जसं भोगलेलं आहे, ते तसं तुम्हाला मांडता यायला पाहिजे. आणि या आज कितीतरी गोष्टी बाहेर आपल्याला घडताना दिसत आहेत, आपण बोलत नाही त्यावर. म्हणजे तो जो मास्क जो आपण लावलेला आहे, तो नेमका काय अर्थाने मास्क लावलेला आहे याचा सुद्धा एकदा आपल्याला डोकं शांत ठेवून विचार करणं गरजेचं आहे. जरी तोंडावर मास्क असला तरी हातातली लेखणी मात्र अजून बंद झालेली नाहीये. त्या हातावर मास्क लावायची वेळ अजून आपल्यावर आली नाहीये, तर तो हात लिहिता राहू द्या. भले तोंड आज काही कारणानिमित्त बंद असलं तरी हात मात्र आपला तसाच राहू देत. आणि आजवरची सगळी जर परंपरा आपण बघितली तर या लेखणीनेच क्रांती केलेली आपल्याला दिसते. म्हणजे अ पोएट्स फंक्शन इज नॉट टू एक्सपिरियन्स द पोएटिक स्टेट, दॅट इज अ प्रायव्हेट अफेअर. हिज फंक्शन इज टू क्रिएट इट इन अदर्स. नवीन म्हणजे नुसती काय तुमची पोएटिक स्टेट आहे ती तुम्हाला सांगायची असं नाहीये, तर तशी स्टेट
तुम्हाला त्या कवींमध्ये, त्या लेखकांमध्ये निर्माण करायची आहे. आणि ह्या भौतिक बाबतीत किंवा आजूबाजूला जे घडतंय ते सगळं तुम्हाला मांडता यायला हवं असं मला वाटतं. अर्थात हा काही अट्टाहास नाहीये, परंतु मी एक लेखक म्हणून किंवा या सगळ्या चळवळीत वावरत असताना, मग ती साहित्यिक सामाजिक असेल किंवा समाजातला एक घटक म्हणून जेव्हा मी स्वतःकडे आणि माझ्या भोवतालच्या परिस्थितीकडे बघते, त्यावेळेला निश्चितपणे या पद्धतीचं काहीतरी विचार मंथन किंवा असा विचार विनिमय होणं आणि ते साहित्यातून येणं असं एक मला वाटतं. अर्थात कोणी भूमिका घेऊन लिहित नाही, मी सुद्धा कुठल्याही एका भूमिकेतून लिहिलंय असं होत नाही, परंतु तुम्ही जे जगत असता ते आपोआप तुमच्या साहित्यातून उमटत असतं, एवढ्यावर मात्र आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. एक चांगल्या निश्चितच मॅडम. एक अशीच एक कविता सकारात्मक नोटवरची खरं तर सादर करते. आपल्याकडे आपण मातृत्व हे फार स्त्रीच्या बाबतीत उदात्त मानलं जातं. पण अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर सरोगसी पासून ते थेट आपण आता दत्तक घेणं किंवा दत्तकही न घेणं इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आणि तरी सुद्धा ते मातृत्व तसंच असतं, फक्त आता जगण्याची जी काही आयामं आहेत ते आता वेगळे झालेले आहेत आणि आपल्याला त्या सगळ्यांकडे खूप शांतपणे आणि तेवढ्याच स्वीकारार्ह वृत्तीने ते बघितलं पाहिजे. अशाच एक आशयाची कविता की खरंच मातृत्व काय असू शकतं, म्हणजे नुसता गर्भधारण केला आणि आई होता आलं असं नाही, तर दत्तक न घेता दत्तक घेता सुद्धा ती वात्सल्याची भावना आपल्यात असू शकते का, याचा एक परकाया प्रवेश म्हणून जे सुचलं होतं ते तुमच्या समोर ठेवते. फार तर निश्चितच 4 मॅडम. महिन्यांची ओळख तुझी माझी, फार तर 4 महिन्यांची ओळख तुझी माझी, मी तुझ्यात रुजले काय तू माझ्यात, वाईस वर्षा अनुभव सारखाच. 4 महिन्यांची ओळख तुझी माझी, मी तुझ्यात रुजले काय तू माझ्यात, व्हाईस वर्षा अनुभव सारखाच. ओटीपोट तरारलं, एका रात्रीत वात्सल्य झिरपलं, असं कधीच झालं नाही. ओटीपोट तरारलं आणि एका रात्रीत वात्सल्य झिरपलं, असं कधीच झालं नाही. तू बिलगलीस मायेनं, अंकुशित विसावलीस, स्तनाग्र दुधाळली, असंही अजून घडलं नाही. तुझी पावलं दुडू दुडू वाटलीच नाही, तुझी पावलं दुडू दुडू वाटलीच नाहीत ना. नवल लॉलीपॉप ओठांचं काजळ रेघ मलाच परिचित नव्हती, तुला कुठून रेखावी. तुझ्या पाठीवर अ आ ई नव्या रूपात लिहू बघताना अवचित हात थरथरतो. तुझ्या पाठीवर अ आ ई नव्या रूपात लिहू बघताना अवचित हात थरथरतो, तेव्हा चिमुकली बोट गालावर फिरवत आश्वासित करतेस, तेव्हा चिमुकली बोट गालावर फिरवत आश्वासित करतेस. सारी वर्णमालाच अंकुरते, हिरवी होत पालवते तुझ्या डोळ्यात. सारी वर्णमालाच अंकुरते, हिरवी होत पालवते तुझ्या डोळ्यात. बघता बघता 9 महिन्यांच्या नाळेचं कोड कोसो दूर जातं. बघता बघता 9 महिन्यांच्या नाळेचं कोड कोसो दूर जातं, पापणीलाच पान्हा फुटतो. देहभोगाशिवायचं तृप्त मातृत्व, देहभोगाशिवायचं तृप्त मातृत्व, आजन्म तुझ्या मुठीत ठेवत तुझी नवी अक्षर लागलीच गिरवायला घेते. देहभोगाशिवायचं तृप्त मातृत्व, आजन्म तुझ्या मुठीत ठेवत तुझी नवी अक्षर लागलीच गिरवायला घेते. अक्षर तीच अ आ ई आई. खूप छान मॅडम, खूप छान. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या कार्यक्रमामध्ये आपल्या कवितेच्या निर्मितीचं स्रोत, मी आणि माझी कविता, हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता, त्याचा अर्थच होता तुम्ही प्रारंभीच सांगितलं, माझी कविता वेगळी नाही आणि मी वेगळी नाही. कारण कवी हा स्वतःहूनच आपल्या कवितेची निर्मिती करत असतो. त्याचा अनुभव विश्व व्याप्त जरी असलं तरी तो स्वतःला शोधत असतो आतमध्ये आणि त्याच्या आत्मगत जाणीवातूनच कवितेची निर्मिती होत असते. त्या जाणीवा समृद्ध होतात वेगवेगळ्या पद्धतीनं. त्या जाणीवाच्या समाजाच्या केंद्राकडे जातात. आपली कविता सामाजिक बनते. आपली कविता स्व अस्तित्वामध्ये रमलेली दिसते. एक स्त्री म्हणून स्त्रीत्वाचा शोध घेताना भारतीय परंपरा ही नाकारताना दिसते. आपली कविता विज्ञानाच्या नव्या आशांचा हुंकार आहे आणि
या हुंकाराला असंच व्याप्त स्वरूपामध्ये स्वरूप येणार आहे हे आम्हाला निश्चितच दिसत आहे. आपण नव्या पिढीतील एक तरुण कवयित्री आहात. आपल्या शब्दांना धार आहे, तेज आहे, आपल्या शब्दांमध्ये प्रकाश आहे आणि ही प्रकाशाची ज्योत समाजापर्यंत जाणार आहे. आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित केलं, आपण या ठिकाणी आपला वेळ दिलात. प्रत्यक्षात आपण एकमेकांना दोघं कधी भेटलो नाही, आपण चर्चाही केली, पण आज असं वाटतंय की आपण सहकारी आहोत. आपली बरीचशी भेट आहे आणि आपण हा वेळ दिलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा माझ्या संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं, सांस्कृतिक विभागाच्या वतीनं, मराठी विभागाच्या वतीनं आपलं आभार मानतो आणि मी प्राध्यापक भीमराव बनसोडे सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आपण आभार प्रदर्शन करावं. प्राध्यापक भीमराव बनसोडे सर. मॅडम, तत्पूर्वी आपल्याला काही बोलायचे 2 मिनिट? धन्यवाद सर. खरंच तुम्ही सगळ्यांनी फार प्रेमाने मला इथे बोलावलं. सकाळची सगळी जी काही तांत्रिक अडचण होती ती अडचण तुम्ही अगदी हसतमुखाने गोड मानून घेतलीत आणि पुन्हा संध्याकाळचं सत्र आयोजित केलं. मला माहिती आहे की एका कार्यक्रमाचं आयोजन करत असताना सगळी जमवाजमव करावी लागते आणि जरी तो 2 तासाचा कार्यक्रम असला तरी त्या 2 तासासाठी मागचे 4 दिवस बरेच राबते हात असतात आणि अशा वेळेला एखाद्या तांत्रिक किंवा अन्य काही अडचणींमुळे ते सत्र आपल्याला पुढे ढकलावं लागणं हे किती खरं तर कठीण काम असतं. परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार न करता किंबहुना तसं अजिबातच त्याचा उच्चार न करता फार हसतमुखाने माझी अडचण समजून घेतली आणि संध्याकाळचं सत्र आयोजित केलं आणि पुन्हा त्याच उत्साहाने सगळे तुम्ही मला ऐकायला उपस्थित झालात. यासाठी खरंच मी आपल्या संस्थेची, आपल्या महाविद्यालयाची आणि माझे मराठीचे सहकारी आणि इतरही सगळे प्राध्यापक मित्रमैत्रिणी आहेत, विद्यार्थी सगळे आहेत, आपल्या सगळ्यांची मी मनापासून या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करते. आणि मला जे सांगायचं होतं ते कदाचित मला माहीत नाही तुमच्यापर्यंत ते पोहोचलंय की नाही किंवा मला ते छान पद्धतीने सांगता आलंय की नाही, परंतु जो काही प्रामाणिक उच्चार मला कवितेच्या बाबतीत वाटला तो मी तुमच्या समोर ठेवला आणि माझ्या कविता तुम्ही ऐकल्यात, त्याला दाद दिलीत. खरं तर काय होतं की टाळ्यांनी मिळालेली दादच नेहमी दाद असते असं नाही, तर आज सुद्धा कुठेतरी काळीज जेव्हा आपलं गलबलायला लागतं तो आत होणारा त्रास असतो तो सुद्धा एक प्रकारची खरं तर दाद असते, यावरही विश्वास आहे. आणि तशी दाद इथे आभासी पद्धतीने आपल्याला कदाचित दिसत नाही, परंतु ती तुमच्याकडून मिळाली अशी मी एक खात्री बाळगते आणि तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून ऋण व्यक्त करते. धन्यवाद गायकवाड सर, धन्यवाद गोडसे सर, मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग आणि संस्थे. धन्यवाद. मी धन्यवाद. प्राध्यापक भीमराव बनसोडे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. भीमराव बनसोडे सर. धन्यवाद सर. सर्वांना माझा नमस्कार. मराठी विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मी आणि माझी कविता या कार्यक्रमाच्या प्रसंगी तसेच आजचे प्रमुख वक्ते कवयित्री यांच्याबद्दल यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं आमचं आद्य कर्तव्य समजून मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. मी सर्वप्रथम सुप्रसिद्ध कवयित्री आदरणीय वृषाली विनायक मॅडम, CHM कॉलेज कॉलेज उल्हासनगर येथून आपल्या सोबत या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर जोडलेले आहेत. सकाळी आपल्याला तांत्रिक अडचण आलेली होती हे सर्वांना ज्ञात आहे. मॅडम पुनश्च एकदा आपल्याला संध्याकाळी जॉईन होण्याचं आश्वासन दिलं आणि आपल्यासोबत जॉईन झाल्या. त्यांचा विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत. मॅडम, आपले जे अनुभव आहेत आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्यासाठी हे तुमच्या कविता, तुमचं व्याख्यान जे आहे ते प्रेरणादायी आहेच, पण अशा काही कविता आपण सादर केलेल्या आहात की खरंच या 21व्या शतकामध्ये वावरत असताना, जगत असताना
तुमच्या कविता म्हणजे एक चिंतनाचा विषय आहे असं मला या ठिकाणी वाटते. म्हणून मॅडम, आपले विचार आमच्या विद्यार्थ्यासमोर आमच्या समोर मांडलात आणि आम्हाला अमूल्य आपला वेळ दिलात. त्यामुळे संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने, महाविद्यालयातील मराठी विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने मी आपले ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. यानंतर ज्यांचा संदेश म्हणजे आमची प्रेरणा असे आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री विजी पाटील साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी संदेश दिला. त्याबद्दल मी पाटील साहेबांच्या प्रति सुद्धा आभार व्यक्त करतो. तसंच या ठिकाणी आपल्यासोबत असलेले रसायनशास्त्र विभाग प्रमुख तसेच आमच्या संस्थेचे संचालिका आदरणीय डॉक्टर चेतना पाटील मॅडम, आपण विज्ञान शाखेतील असूनही कवितेबद्दल आपलं मत व्यक्त केलात, त्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर विनोद सोनवणे सर यांनी हा कार्यक्रम घेण्यामागचा काय उद्देश आहे, काय भूमिका आहे, या प्रास्ताविकातून मांडलेले आहेत. त्यामुळे मी डॉक्टर विनोद सोनवणे सरांच्या प्रति सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाच्या तांत्रिक सर्व सहकार्य करण्यासाठी आपल्यासोबत मॅथमॅटिक्स विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक विशाल निकम सर यांनी आपणाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेले आहे. त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्यासोबत असलेले महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी हे त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक सुनील दत्त गोडसे सर, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे केलेले डॉक्टर गायकवाड सर, ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम इथे घडून आला आहे, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे संध्याकाळची वेळ देऊनही अशा या मॅडम, आमचा हा भाग जो आहे हा ट्रायबल भाग आहे, ग्रामीण भाग आहे. तर या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वेळातून वेळ काढून आपली प्रेरणा, आपला विचार ऐकण्यासाठी ते आमच्या सोबत जोडल्या गेलेले आहेत. तसे माझे सर्व प्रिय मित्र, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, यांच्याही बद्दल मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी माननीय प्राध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद सोनवणे सर यांच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. गायकवाड सर. थँक्यू सर. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर. थँक्यू व्हेरी मच.